नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्क अँड एनर्जी हे प्रकरण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिन्ही व्हिडिओचे लिंक दिलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्क अँड एनर्जी या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण वर्क म्हणजे काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन जर वेगळी असेल तर वर्क डन कसे कॅल्क्युलेट करायचे, तसेच पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. तसेच वर्क या टॉपिकवर आधारित काही एक्झाम्पल्स देखील आपण सोडवलेले आहेत. इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट एनर्जी. Students, we have learned that all living things need energy, but some elements need energy even when they are not alive. सर्व सजीवांना ऊर्जेची आवश्यकता असते हे आपण शिकलेले आहोत, परंतु काही घटक सजीव नसतानाही त्यांना ऊर्जेची गरज भासते. फॉर एक्झाम्पल, एनर्जी इज नीडेड फॉर अ मोटरसायकल अँड फॉर अ होम पॉवर्ड लॅम्प. मोटरसायकल चालण्यासाठी तसेच घरातील विजेवर चालणाऱ्या दिव्यांसाठी एनर्जीची गरज भासते. इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क, द प्लांट विल नॉट गेट एनर्जी, सो इट विल बी लँग्विशेस. Also, if the volume of the tape recorder or TV is raised too much in the house, the vessels in the house or the surrounding objects start vibrating. That is, energy is generated in these devices. विद्यार्थी मित्रांनो, रोप लावलेली एखादी कुंडी जर अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवली तर काय होईल? तर त्या रोपाला सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणजेच सूर्यापासून मिळणारी एनर्जी त्या रोपाला न मिळाल्यामुळे ते रोप कोमेजून जाईल. तसेच घरामध्ये टेप रेकॉर्डर किंवा टीव्हीचा आवाज खूप वाढविल्यास घरांमधील भांडी किंवा आजूबाजूच्या वस्तूंची हालचाल होते. याचाच अर्थ या उपकरणांमध्ये देखील एनर्जी तयार होते. यू नो द कॉन्वेक्स लेन्स. इफ यू होल्ड दॅट कॉन्वेक्स लेन्स इन द सन अँड होल्ड द पेपर अंडर द लेन्स, इट बर्न्स बिकॉज एनर्जी इज जनरेटेड विथ द हेल्प ऑफ मॅग्निफाईंग ग्लास अँड सनलाईट. तुम्हाला बहिर्वक्र भिंग माहिती असेल. ते बहिर्वक्र भिंग सूर्यप्रकाशात धरले आणि त्या भिंगाच्या खाली एखादा कागद धरला तर तो कागद जळतो, कारण ऊर्जेची निर्मिती भिंगाच्या व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने होते आणि तो कागद जळतो. फ्रॉम ऑल these three examples, we can define energy as the capacity of a body to perform work is called its energy. ऊर्जा म्हणजे पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता. This work and energy are complementary to each other. So, the units of work and energy are the same. Units of energy. The SI unit of energy is joule, that is Newton meter, and CGS unit of energy is erg, that is Dyne centimeter. Energy exists in various forms. ऊर्जा ही विविध रूपात आढळून येते. लाईक मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच यांत्रिक ऊर्जा, हीट एनर्जी उष्णता ऊर्जा, लाईट एनर्जी प्रकाश ऊर्जा, साऊंड एनर्जी म्हणजेच ध्वनी ऊर्जा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजेच विद्युत चुंबकीय ऊर्जा, केमिकल एनर्जी म्हणजेच रासायनिक ऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी म्हणजेच अणुऊर्जा, सोलर एनर्जी म्हणजेच सौर ऊर्जा. अशी ऊर्जेची अनेक रूपे आहेत. इन दिस चॅप्टर we are going to study about mechanical energy. Mechanical energy have two types, that is kinetic energy and potential energy. We will study the details of both these types. Kinetic energy, गतिज ऊर्जा. See these examples. When a fast ball hits the stumps while playing cricket, the stumps fall down. क्रिकेट खेळत असताना वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास तो स्टंप खाली पडतो. When the striker hits a coin on the carom board, the coin moves forward. कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यावर
ती सोंगटी पुढे सरकते. इफ वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स द मार्बल मूव्ज फॉरवर्ड. गोट्या खेळत असताना एका गोटीवर दुसरी गोटी आदळल्यास ती गोटी पुढे सरकते. फ्रॉम ऑल दीज एक्झाम्पल्स वी अंडरस्टँड दॅट when a moving object strikes a stationary object, the stationary object moves. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येते की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळली तर ती स्थिर वस्तू तिची जागा बदलते, म्हणजेच ती वस्तू गतिमान होते. Thus, the moving object had some energy, part or all of which it shares with the stationary object, thereby setting it in motion. From all these three examples, we can define kinetic energy as the energy which an object has because of its motion is called its kinetic energy. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्या पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. The work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. एखाद्या बलाने एक वस्तू यस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजेच त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. Therefore, kinetic energy can be derived from the formula Ke is equal to half mv square. This is a formula of kinetic energy. Here, m is the mass of an object and v is the velocity of an object. For example, if the brakes are applied, the motorcycle stops for a while without stopping immediately. And also, if you hit the nail with hammer, the nail penetrates the wall. ब्रेक दाबले तर मोटरसायकल लगेच न थांबता थोड्या वेळाने थांबते. तसेच हातोड्याने खिळ्यावर ठोकले तर तो खिळा भिंतीमध्ये घुसतो. आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे एखाद्या फोर्सने एखाद्या ऑब्जेक्टचे यस इतके डिस्प्लेसमेंट करण्यासाठी केलेले वर्क म्हणजेच त्या ऑब्जेक्टने मिळवलेली कायनेटिक एनर्जी. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. देअरफॉर कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू एफ इंटू यस. हियर एफ इज अ फोर्स and s is a displacement. Expression for kinetic energy. Suppose this is a stationary object having mass m. This object is stationary, therefore the initial velocity of this object is 0. Initial velocity is denoted by letter u. Therefore here u is equal to 0. If we applied a force F on this object, because of that force generates an acceleration A in the object, and after time t this object displaced over here. The displacement during this time is s. Because of that displacement the velocity of an object get changed. Therefore, the velocity of the object becomes equal to v. Then we have to calculate the work done on this object. Therefore, work done W is equal to F into S. Work is equal to force into displacement. From this formula, we have to derive the equation of kinetic energy. That is, kinetic energy is equal to half mv square. For this, we use the Newton's second law of motion. Newton's second law of motion आपण chapter 1 मध्ये अभ्यासला होता. According to this law, F is equal to ma. This is equation 1. म्हणजेच या सूत्रामधील या F साठी आपण न्यूटनच्या सेकंड लॉचा उपयोग केला. आता या S साठी आपण न्यूटनच्या सेकंड इक्वेशनचा उपयोग करू. न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इज S is equal to ut plus half at square. But in this case the value of initial energy, that means u, is 0. Therefore putting the value of u is 0 in this equation, we get S is equal to 0 plus half at square.
and therefore we get a second equation, S is equal to half at square. Now putting the values of equation 1 and equation 2 in this formula, we get W is equal to ma into half at square. Here instead of F we write ma, and instead of S we write half at square. Therefore we get W is equal to ma into half at square. Therefore W is equal to, आता या ठिकाणी हे 1/2 आपण सुरुवातीला लिहूया, into m as it is, and here a into a is a square and t square. a square आणि t square या किमती वेगळे लिहिण्यापेक्षा ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो, म्हणजेच ब्रॅकेट at and ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore we get equation 3, W is equal to half m into bracket at ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी या 80 स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला v स्क्वेअर आणायचा आहे, आणि त्यासाठी आपण न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशनचा उपयोग करू. न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज v is equal to u plus at, but in this case the value of u is 0. Therefore we get v is equal to 0 plus at. Therefore v is equal to 80. परंतु या ठिकाणी आपल्याला v स्क्वेअर पाहिजे. त्यासाठी या इक्वेशनच्या दोन्ही साइड्सचा स्क्वेअर करून we get v square is equal to 80 square. This is equation 4. Now putting the values of equation 4 in equation 3, we get W is equal to half mv square. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. Therefore kinetic energy is equal to W. Therefore kinetic energy Ke is equal to half mv square. अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जीची इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. पोटेन्शियल एनर्जी, स्थितिज ऊर्जा. सी these examples. An arrow is released from a stretch bow. ताणलेल्या धनुष्यामधून बाण सोडणे. Water kept at a height flows through a pipe into the tap below. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळामध्ये आपोआप येते. A compressed spring is released. दाबलेली स्प्रिंग सोडणे. In the above examples, the words stretch, kept at a height and compress describe the state of the object. या वरील उदाहरणामध्ये ताणलेल्या, उंचावर आणि दाबलेली हे शब्द त्या वस्तूची स्थिती दर्शवतात. During all these actions, objects are moving. हे सर्व क्रिया होत असताना त्या वस्तू गतिमान होत आहेत. या उदाहरणांमधील वस्तू गतिमान होण्यासाठी त्यांना एनर्जी कुठून मिळाली असेल? Thus, objects have energy due to their specific position, and as those objects moves, their energy is converted into kinetic energy. म्हणजेच त्या वस्तूंमध्ये त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ऊर्जा असते, आणि त्या वस्तू गतिमान होताना त्यातील ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. From all these three examples, we can define potential energy as the energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. In short, potential energy is the energy actually stored due to its specific state. Therefore, potential energy is equal to mass into gravitational force into height. Therefore, potential energy Pe is equal to m into g into h. Here, m is a mass, g is a gravitational force, and h is the height of an object. Expression for potential energy. Suppose an object having mass m is placed on Earth's surface. If we move this object upward above the Earth's surface to a height h, for this a force equal to mg
has to be used against the direction of the gravitational force. Therefore, the amount of work done is calculated as work is equal to force into displacement. Now putting the values of force and displacement, here force is mg and displacement is h. Therefore, we get W is equal to mg into h. If we rearrange this, we get W is equal to m into g into h. Therefore, the amount of potential energy stored in the object because of its displacement. Therefore, potential energy Pe is equal to m into g into h. That is, W is equal to potential energy. Therefore, displacement to a height h causes energy equal to mgh to be stored in the object. एखाद्या वस्तूचे h इतक्या उंचीपर्यंत विस्थापन केल्यामुळे त्या वस्तूमध्ये mgh इतकी स्थितीज ऊर्जा स्टोअर केली जाते. नाउ सी दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये अजय आणि अतुल अशी दोन मुले वेगवेगळ्या उंचीवर थांबलेली आहेत. म्हणजेच अजय हा जमिनीवर थांबलेला आहे, तर अजयपासून काही उंचीच्या अंतरावरती अतुल थांबलेला आहे. आणि या दोन्ही मुलांपासून काही उंचीवरती एक वस्तू ठेवलेली आहे. त्या वस्तूचे वस्तुमान म्हणजेच त्या वस्तूचे मास हे m आहे. या दोन्ही मुलांना या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. जर या दोन्ही मुलांनी या वस्तूची काढलेली पोटेन्शियल एनर्जी ही सारखीच असेल का डिफरंट असेल? पहा, पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी mgh या सूत्राचा उपयोग केला जातो. या ठिकाणी m म्हणजे वस्तूचे वस्तुमान म्हणजेच मास ऑफ एन ऑब्जेक्ट, g इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड h इज अ हाईट. जर या ठिकाणी आपण पाहिले तर अजय हा अतुलपेक्षा खालच्या उंचीवर उभा आहे. म्हणजेच अजयपासून या वस्तूचे अंतर म्हणजे वस्तूची उंची ही h1 आहे, तर अतुलपासून या वस्तूची उंची ही h2 आहे. म्हणजे दोघांपासून त्या वस्तूची उंची ही डिफरंट असल्यामुळे या ठिकाणी दोघांनी काढलेली स्थितीची ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ही डिफरंट असणार आहे. म्हणजेच अजयने काढलेली पोटेन्शियल एनर्जी ही mgh1 असेल, तर अतुलने काढलेली पोटेन्शियल एनर्जी ही mgh2 असेल. म्हणून अजय आणि अतुल या दोन्ही मुलांपासून त्या वस्तूची उंची ही वेगवेगळी असल्यामुळे दोघांनीही काढलेली पोटेन्शियल एनर्जी ही डिफरंट असणार आहे.